एफडी ना खूप जुनी, खूप पॉप्युलर आणि लोकांच्या मनात रुजलेली संकल्पना आहे. त्यामुळे ती इझिली काय बाहेर निघणार नाही. 10 ते 15 वर्षांपूर्वीपर्यंत एफडीची संकल्पना खरंच चांगली होती. कारण तुमची महागाई, इन्फ्लेशन आणि एफडी ह्याच्यात रेटमध्ये डिफरन्स होता. जर तुमचा बँक एफडी तुम्हाला 9.5-10% देत होती, तर महागाई तुमची 5%, 6% होती आणि तो चांगला रेट होता. त्यामुळे त्या काळात लोकांनी म्युच्युअल फंड, मार्केट अशा इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य नाही दिलं किंवा लक्ष नाही दिलं जास्त. ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे, कशाला ती मार्केटची रिस्क घ्या. पण आज काळ बदललाय. आज तुमची इन्फ्लेशन आणि एफडीचा इंटरेस्ट जवळपास सेम झालाय. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या वेळेस जर मला 20 लाख रुपये लागणार आहेत, मी आज 20 लाखाची एफडी करून ठेवतो, तर तिथे जाऊन ते मिळतील तुम्हाला 20 लाख, पण त्या इन्फ्लेशनमुळे त्या 20 लाखाचं एज्युकेशन झालंय तुमचं 35-40 लाख, पण तुम्हाला मिळणार आहेत 20च लाख. आणि प्लस आपण त्याच्यावरचा टॅक्स कन्सिडर करत नाही. 15G 15H किती दिवस चालणार? तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड बँकेत प्रत्येक अकाउंटला लिंक झालं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एका क्लिकवर कळतंय तुमचं ऍक्च्युअल इन्कम किती आहे, इंटरेस्ट इन्कम किती आहे आणि डिक्लेअर्ड इन्कम किती आहे.